नमस्कार मित्रांनो, काल 29 जुलैला जी काही कंबाईनची ॲड आलेली आहे म्हणजेच महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची जाहिरात आलेली आहे। एकूण जवळजवळ 282 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। त्यापैकी दोनच जे पद आहेत म्हणजे सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजेच ASO आणि दुसरे जे आहे ते राज्य कर निरीक्षक म्हणजेच STI आपण त्याला म्हणू, ही दोन्ही अराजपत्रित आहेत। एकूण 282 जागा जरी असल्या तरी सहाय्यक कक्षा अधिकारीसाठी फक्त 3च जागा आहेत आणि STI साठी 279 जागा आहेत। जरी STI साठी 279 जागा दिसत असल्या तरी अराखीव म्हणजे ओपन पदांसाठी एकही जागा नाही आणि सगळ्या जागा ह्या राखीव आहेत। त्यापैकी इतर मागासवर्गीयांना जवळजवळ 93 जागा आहेत म्हणजे OBCच्या विद्यार्थ्यांना 93 जागा आहेत। त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी असणार आहे। अराखीव पदे नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजगी आहे आणि हे कदाचित हा त्यांच्यावरती एक अन्याय आहे। पुढे चालून जागा जर ॲड झाल्या तर अजून त्याच्यामध्ये अराखीव पदांसाठी जागा सुटू शकतात। तर कोणत्या कोणत्या पदांसाठी ॲड आलेली आहे सध्या, तर सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजेच ASO, नंतर राज्य कर निरीक्षक म्हणजेच STI, ह्या दोनच पदांसाठी जागा आलेल्या आहेत किंवा जाहिरात आलेल्या आहेत। एकूण अशा दोन्ही मिळून 282 पदांसाठी एकूण जागा आलेल्या आहेत। तर PSIच्या जागा ज्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक आतुरतेची किंवा आवडती एक पोस्ट असते जी PSIची, त्याची एकही जागा नाहीत आणि ह्या जागा भविष्यात म्हणजे अजून पूर्व परीक्षा व्हायची आहे त्याच्या अगोदर किंवा पूर्व परीक्षा झाल्यानंतरही PSIच्या जागा त्यात ॲड होऊ शकतात। कमीत कमी 400+ तरी PSIच्या जागा याव्यात यासाठी काही विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि अपेक्षा आहे की सरकारकडूनही तसा आपल्याला रिस्पॉन्स मिळेल। आणि ह्या कंबाईनमध्ये ज्या काही 4 पोस्ट आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त आवडती आणि सगळ्यात जास्त फोकस असणारी पोस्ट म्हणजे SRच्या, ह्याच्याही 23 ते 24 जागा ॲड व्हायला पाहिजे होत्या, पण ह्या जाहिरातीमध्ये ह्या जागा ॲड झाल्या नाहीत। त्याच्यामुळं ह्या भविष्यामध्ये ह्या दोन्ही पोस्टसाठी जागा येतील। म्हणजे तुम्ही फक्त सध्या 282 जागा आहेत ह्यामुळे सध्या एकदम टेन्शन घेऊ नका किंवा रिलॅक्स राहू नका की अभ्यासावर त्याचा परिणाम होऊन देऊ नका। ह्या सगळ्या एकंदरीत जागा बघितल्या तर ह्या 25च्या आसपास असतील, ह्या 400च्या आसपास असतील आणि ह्या 282 असतील, म्हणजे टोटल आत्ताही 700+ ॲड होऊ शकतील जागा एकूण जर जागांचा विचार केला तर। जरी सध्या तुम्हाला 282चा आकडा दिसत असेल तरीही म्हणजे ही ॲड लहान नाही होणार, मोठीच होईल। पण सध्या अपेक्षित होतं की ह्याच म्हणजे सुरुवातीलाच काल जी काही जे ॲड टाकली आयोगाने त्याच ॲडमध्ये ह्या 4ही पोस्टसाठी काही जागा असायला हव्या होत्या। कमीत कमी 3 डिजिटमध्ये तरी जागा यायला हव्या होत्या। SRच्या असतील, PSIच्या असतील आणि STI ASOच्या असतील। ASOच्या जागा तर फक्त नावालाच काढलेल्या आहेत 3, त्याचा काहीही तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही। त्यापैकी SCला 1 जागा आहे आणि ओपनला 2 जागा आहेत, म्हणजे बाकीच्या कास्टलाही ह्याच्यामध्ये जागा नाहीत। एकंदरीत पाहिलं तर ही एक निराशजनक ॲड म्हणता येईल। त्यानंतर बघू की पात्रता काय काय असणार आहे ह्या सगळ्या जाहिरातीसाठी। कोणत्याही शाखेतील तुम्हाला पदवी असली तरी तुम्ही त्या परीक्षा देण्यासाठी पात्र आहात आणि किंवा जर तुमच्याकडे पदवी नसेल, जर तुम्ही अंतिम वर्षात असाल तर त्याही तुम्ही एक्झामसाठी पात्र असतात। फक्त एकच आहे की ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा असतो किंवा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना जी काही शेवटची तारीख असते तोपर्यंत तुमचा अंतिम वर्षाचा निकाल लागलेला असायला पाहिजे। समजा ही परीक्षा होणार आहे आपली 9 नोव्हेंबरला, 9 नोव्हेंबर नंतर साधारणतः 2 महिन्यांनी निकाल लागत असतो। 2 महिन्यानंतर 20 दिवस फॉर्मसाठी मिळतात फॉर्म भरायला, म्हणजे 9 नोव्हेंबर नंतर 3 महिन्यात तुमचा मुख्यचा निकाल 3 महिन्यात तुमच्या पदवी परीक्षेचा अंतिम वर्षाचा निकाल लागायला हवा। आणि शक्यतो हे काही 2025ला जे काही पासआउट झालेले आहेत ती मुलं ह्या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात सध्या, त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही। जे सेकंड इयरला असतील किंवा जे फर्स्ट इयरला असतील ते विद्यार्थी पुढच्या परीक्षेत फॉर्म भरू शकतात म्हणजे 2026ला। आणि दरवर्षी कंबाईनची ॲड येत असते। ही गट ब साठी ॲड आलेली आहे, गट क ची ॲड अजून A ची आहे, ती डिसेंबरमध्ये परीक्षा होईल। मग वयोमर्यादा काय असणार आहे, अमागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे अशी त्यांची वयोमर्यादा आहे। हे फक्त कोणत्यासाठी आहे, STI आणि ASO या 2 पदांसाठी आहे, STI आणि ASO। तर PSI साठी अमागासवर्गीयांना 31 वर्षे असती आणि मागासवर्गीयांना
33 वर्ष असते, म्हणजे ओपनवाल्यांसाठी आणि बाकीचे काय असतील ओबीसी, एसटी, एससी, एनटी वगैरे काय असतील त्यांच्यासाठी 33. म्हणजे ही जी काय वयोमर्यादा दिली आहे आयोगाने ती फक्त आणि फक्त STI ASO ह्या दोन्हीसाठीच दिलेली आहे, कारण ऍड त्यांचीच आलेली आहे. म्हणून फक्त जे काय आयोगाने मेन्शन केलेलं आहे त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये ती अमागास म्हणजेच ओपन आणि दुसरं जे आहे ती मागासवर्गीय ते त्यांच्यासाठी ते ऍड पडलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं काय बघू की परीक्षा शुल्क किती असणार ह्या परीक्षेसाठी. तर अमागास म्हणजेच अजूनही ओपन सवाल्यांसाठी असं ओपन वाल्यांसाठी बघूया तर 394 रुपये हे ओपन वाल्यांसाठी असणारे आणि मागासवर्गीयांसाठी 294 असणारे. ही फक्त पूर्व परीक्षेची फी आहे. तुम्हाला पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी वेगळी फी भरावी लागत असते आणि इतर परीक्षांच्या तुलनेत हे शुल्क थोडंसं कमी आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त तक्रार कोणाची नसणार आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याला वेबसाईट आहे जी MPSCची, जसे की www.mpsconline.government.in ह्या वेबसाईटवर जायचं. इथं तुमची पहिल्यांदा तुम्ही प्रोफाईल बनवायची. प्रोफाईल बनवल्यानंतर वन टाइम प्रोफाईल असते, हीच प्रोफाईल तुम्ही नंतर अपडेट वगैरे करून पुढच्या परीक्षेसाठी ती वापरू शकतात. प्रोफाईल बनल्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स असतील, पर्सनल डिटेल्स असतील, क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, काही कागदपत्र तुम्हाला अपलोड करावं लागतात, ती कागदपत्र अपलोड करावं लागतात. नंतर तुमचे फोटो, साईन हे पूर्ण झाल्यानंतर 6 टप्पे असतात प्रोफाईलमध्ये. 6 टप्पे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नंतर KYC करायचे आहे. KYC जास्त अवघड नाही, इझी आहे. फक्त मोबाईल तुमचा आधार कार्डला लिंक असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकतात. परीक्षा फॉर्म भरल्यानंतर 2 मिनिटेही वेळ लागत नाही तुमची एकदा प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर. आणि प्रोफाईल बनवायला तुम्हाला जास्तीत जास्त 1 तास, मॅक्स 1 तास खूप झाला. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्या विद्यार्थ्यांकडून प्रोफाईल बनवून घ्या. प्रोफाईलमध्ये काही चुका वगैरे काही करू नका. त्याच्यानंतर पुढचं की अर्ज कधी सादर करायचा आहे. अर्ज 1 ऑगस्ट पासून सादर होईल. आज जवळजवळ 30 तारीख आहे, तर आज आणि उद्या असं 2 दिवस नाही करता येणार अर्ज सादर, पण 1 ऑगस्ट पासून आपण अर्ज सादर करू शकतो. अंतिम दिनांक आहे 21 ऑगस्ट आणि ऑनलाईनही म्हणजे 21 ऑगस्ट ऑनलाईन, 21 ऑगस्ट ही लास्ट तारीख आहे, पण ऑनलाईन पेमेंट करायचं हे ऑप्शन 21 ऑगस्टच हा शेवटचा आहे. म्हणजे ऑनलाईन पेमेंट जर करायचं असेल तर तो तुम्ही ऑप्शन निवडला तर 21 तारीखच लास्ट असणार आहे. आणि जर तुम्ही चलनद्वारे जर पेमेंट भरणार असाल जसं की SBI मध्ये जाऊन, तर तुम्हाला त्यासाठी शेवटची तारीख आहे ती आहे 23 ऑगस्ट, म्हणजे अजून 2 दिवस जास्त आहे. पण शक्यतो तुम्ही चलनाच्या नादी लागू नका, जास्त करून ऑनलाईनच पेमेंट करा. ऑनलाईन पेमेंट करताना एक लक्षात राहू द्या 21 ऑगस्ट हा तुमचा शेवटचा तारीख असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात, फॉर्म भरल्यानंतर सेंटर निवडल्यानंतर हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर पेमेंट करायचं. पेमेंट केल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होत नसतो. एकदा पेमेंट झाल्यानंतर अजून एकदा प्रोफाईल लॉग इन करून आपलं जे काय आपण फॉर्म भरलाय तो पेड आहे का हे स्टेटस एकदा चेक करायचं. नाहीतर काही विद्यार्थी फक्त फॉर्म भरतात आणि पेमेंट नंतर करू किंवा पेमेंटमध्ये काय प्रॉब्लेम आलाय, काही इश्यू आलाय ह्यामुळे त्या सोडून देतात आणि त्या मुलांचा फॉर्म तसाच तो अडकून पडतो. त्यानंतर परीक्षेचे कोणते कोणते टप्पे असणार आहेत तर ह्या STI आणि ASO ह्या दोन्हीची जाहिरात आलेली आहे, तर आपण ह्या दोन्हीबद्दल सध्या बोलू. पूर्वपरीक्षा PSI असेल किंवा SR असेल ह्या सगळ्यांसाठी सारखीच आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेला किती गुण असतात 100 आणि मुख्य परीक्षेला किती गुण असतात 400. तर PSI साठी ह्याच्यामध्ये अजून 2 टप्पे ऍड होतात. एक आहे ग्राउंडचा आणि दुसरा आहे इंटरव्ह्यूचा. असे 2 टप्पे ऍड होणार PSI साठी. बाकी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ही PSI, STI, ASO आणि SR ह्या तिन्ही पोस्टिंगसाठी सेम असतात. फक्त PSI मध्ये हा ग्राउंडचा एक टप्पा ऍड होतो आणि एक इंटरव्ह्यूचा हा टप्पा होतो. हे फक्त PSI साठी. म्हणजे मुलाखत तुम्हाला फक्त कशाला असणार आहे PSI ला. ही मुलाखत असते 40 गुणची आणि ग्राउंड असतं PSIचं 100 मार्काचं. त्यापैकी तुम्हाला 60 मार्क पाडायचे असतात क्वालिफाय होण्यासाठी. हे जे मार्क तुम्हाला आता पकडत नाहीत कारण हे फक्त क्वालिफिकेशन आहे कोणतं PSI साठी. म्हणजे फक्त STI आणि ASOच्या जागा सुटल्यात. तुम्हाला फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2च परीक्षा असणार आहेत. जी पूर्व परीक्षा 100 गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. मग पूर्व परीक्षेमध्ये कोणते कोणते विषय असतात किंवा पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा आहे तर एकूण 100 गुण असतात. त्या प्रत्येक प्रश्नाला 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. असे 100 गुण त्या प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्कानुसार पडणार. वेळ असतो 1 तास. साधारणतः आयोगाचा पेपर हा 11 ते 12 असा 1 तासाचा असतो.
त्यासाठी तुम्हाला 100 प्रश्न आहेत. तर 100 प्रश्नांचं एक डिस्ट्रीब्युशन आपण कसं करू की इतिहासाला 10 प्रश्न आहेत, भूगोलाला 10 प्रश्न आहेत, राज्यशास्त्र किंवा राज्यघटनेला 15 प्रश्न आहेत, अर्थशास्त्राला 15 आहेत, सामान्य विज्ञानाला 15 आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ते ह्या दोन्हीचे मिळून 20 प्रश्न असतात. म्हणजे गणिताला 10 आणि बुद्धिमत्तेला 10 आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय आपलं आहेत करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी असं 15 प्रश्न. हे सगळे असे टोटल 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, असे टोटल 100 गुण. आणि तुम्हाला इथं 1/4 निगेटिव्ह असते. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर एक बरोबर आलेला प्रश्न तो तुमचा वजा होणार. म्हणजे एक प्रश्न चुकल्यानंतर तुमचे 0.25 गुण वजा होणार. अशा प्रकारचं. म्हणजे समजा तुम्ही जर 100 पैकी 100 प्रश्न अटेम्प्ट केले आणि त्यापैकी समजा जर तुमचे 24 प्रश्न चुकत असतील तर तुमचे 6 गुण ह्याच्यातून अजून वजा होणार. म्हणजे 100 मधून जर 24 चुकलेले असतील म्हणजे तुमचे 76 प्रश्न बरोबर आलेले आहेत, पण 6 गुण तुमचे अजून ह्याच्यातून वजा होणार. म्हणजे तुम्हाला 100 जर सोडवले, 24 जर चुकले तर तुम्हाला टोटल मार्क आले 70. अशा प्रकारची एक निगेटिव्ह मार्किंग असते सगळ्यांना. म्हणजे पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, दोन्हीकडे 1/4 हीच निगेटिव्ह मार्किंग असते. त्याच्यानंतर पुढचं की मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय आहे किंवा मुख्य परीक्षेला कोणते विषय आहेत. हे STI, ASO आणि SR आणि PSI ह्या 4ही पोस्टसाठी हे सेम पॅटर्न आहे. फक्त PSIचं ग्राउंड आणि इंटरव्ह्यू हे 2च गोष्टी वेगळ्या आहेत, बाकी काहीही वेगळं नाही. त्यामुळं हे लक्षात घ्या. पेपर 1 कोणता आहे? मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय आपण. पूर्व परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 3.5 ते 4 महिन्यानंतर मुख्य परीक्षा होत असते. आत्ता सध्या आयोगाने त्याची तारीख दिलेली नाही, पण 9 नोव्हेंबरचा पेपर झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा निकाल लागेल 2 महिन्याच्या आसपास त्यावेळेस ती मुख्य परीक्षेची तारीख देईल. त्यातही पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात आणि इथं 200 गुण असतात. एक प्रश्न हा 2 मार्कांना असतो. एक प्रश्न हा 2 मार्कला असतो. जसं मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न हा पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न हा 1 मार्कला होता, तशी मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न हा 2 मार्कला असतो. काही नाही, फक्त इथं मार्कांची संख्या वाढवली, प्रश्नांची संख्या आहे तेवढीच आहे. पेपर 2 मध्ये 100 प्रश्न असतात, तिथेही 200 गुण असतात. म्हणजे असे मिळून तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असे मिळून तुम्हाला 400 गुणांची तुमची एकूण मुख्य परीक्षा असते. म्हणजे मुख्य परीक्षा तुमची किती मार्काची झाली तर एकूण 400 मार्कांची झाली. मग आता या पेपर 1 मधलं, पेपर 1 मध्ये किती असतात? मराठी आणि इंग्रजी असे 2 विषय असतात. त्यापैकी मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्रजीचे 50 प्रश्न. ह्याच्यामध्ये व्याकरण, मराठी व्याकरण जवळजवळ 25 मार्काच्या आसपास असतं. आणि जे काय आपण म्हणतो शब्दसंग्रह, जो काय असतो शब्दसंग्रह, तो जवळजवळ 20 मार्कांच्या आसपास असतो. म्हणजे कदाचित इथं मागं पुढे होऊ शकतं. हे 30 मार्काला पडू शकतं, हे 15 मार्काला पडू शकतं. पण व्याकरण शक्यतो 25 मार्कापेक्षा कमी मार्काला विचारत नाहीत. आणि शेवटी जो असतो एक उतारा, आपण त्याला इंग्लिशमधून पॅसेज म्हणू, उतारा तो एक असतो 5 मार्कांचा. म्हणजे 5 प्रश्न उतार्यावरती असतात. असे मिळून तुम्हाला टोटल 50 प्रश्न किंवा 100 गुण असे डबल करता येईल. म्हणजे व्याकरणावरती 25 प्रश्न, शब्दसंग्रहावरती 20 प्रश्न आणि उतार्यावरती 5 प्रश्न, असं एक साधारणतः एक डिस्ट्रीब्युशन आपण सांगू शकतो. सेम इंग्रजीचंही तसंच आहे. ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि पॅसेज ह्याच्यानुसार तुम्ही एक अंदाज लावू शकता की तुम्हाला अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे. आणि पेपर 2चं आपण विश्लेषण बघितलं की पेपर 2 मध्ये काय असणार आहे. इतिहासाचे 10 प्रश्न आहेत जे पूर्व परीक्षेलाही सेम आहेत. नंतर भूगोललाही 10 प्रश्न आहेत जे पूर्व परीक्षेलाही सेम आहेत. राज्यघटनेचे 15 प्रश्न आहेत, पूर्व परीक्षेला सेम आहेत. अर्थशास्त्राला 10 आहेत, तिथं 5 प्रश्न हे कमी झाले जे पूर्व परीक्षेच्या तुलनेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान इथं 20 प्रश्न आहेत. हा सामान्य विज्ञान प्लस तंत्रज्ञानाचा थोडाफार काही भाग आहे, जसं की रिमोट सेन्सिंग वगैरे. एवढं जास्तही काही अवघड नाही जरी तुम्हाला इथं तंत्रज्ञान दिसत असेल तरी. म्हणजे बऱ्यापैकी पूर्व परीक्षेचाच अभ्यासक्रम आहे. फक्त इथं 5 मार्कांची वाढ झालेली आहे पूर्व परीक्षेपेक्षा. गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीही परत अजून सेमच आलेले आहेत. म्हणजे सेमच त्यांना तेवढं व्हॅल्यू आहे गणित आणि बुद्धिमत्तेला. चालू घडामोडीचे इथं 5 प्रश्न कमी झालेले आहेत, कारण पूर्व परीक्षेला 15 प्रश्न होते, इथं 10च प्रश्न आहेत. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, आणि हा लोकसेवा हक्क कायदा आणि हा माहिती हक्क कायदा. म्हणजे अशा ह्याच्यावर दोन्ही कायद्यांवरती मिळून फक्त 3 प्रश्न असतात. ह्या कायद्यामध्ये आणि ह्या कायद्यामध्ये 30 कलम आहेत, एक 30 कलमांच्या आसपास. म्हणजे हे सोपे कायदे आहेत, हे हक्काचे मार्क आहेत. कलम आणि थोडंसं अजून डीपमध्ये थोडंसं वाचलं की तुम्हाला 3 पैकी 3 प्रश्न सहज बरोबर येऊ शकतात. आणि ही सांख्यिकीचा एक पार्ट आहे जो आपण गणितमध्येच ऍड करू शकतो, असं बोलता येईल की त्याच्यावरती 2 प्रश्न असतात. म्हणजे ह्या दोन्हीवरती मिळून 5 प्रश्न पडतात. म्हणजे काही वेळा
मुलं गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही 20 मार्क आहेत ह्यालाच 22 मार्क पण बोलतात का, कारण सांख्यिकी त्यामध्ये ऍड करतात. असे मिळून आपण टोटल गणित आणि बुद्धिमत्ताला 22 मार्क म्हणले तरी पकडू, किंवा सांख्यिकीचे शेवट 2 प्रश्न जरी पकडले तरीही आपण ते कन्सिडर करू शकतो. मग एवढं सगळं बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं असेल की आत्ता कंबाईनची जाहिरात आलेली आहे. जवळजवळ तुम्हाला 9 नोव्हेंबरला पेपर असल्यामुळे 3 महिन्यांचा वेळ मिळणार आहे. जुने विद्यार्थी असतील, नवीन विद्यार्थी असतील, किंवा काही सरळ सेवा करणारे असतील, काही पोलीस भरती करणारे असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना मिळून 3 महिन्यांचा कालावधी मिळत आहे. जवळजवळ नवीन विद्यार्थ्यांनी काही घाबरायचं कारण नाही. कोणताही अभ्यासक्रम हा 3 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतो. आत्ता सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास न करता फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा. परीक्षेसाठी एकदम जी काही बुक लिस्ट असेल, एकदम मटेरियल असेल, एकदम स्टँडर्ड वापरा. स्वतःच्या नोट्स काढलेले असतील तर नोट्स वापरा. पण सध्या पूर्व परीक्षेवरती फोकस करा. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळेसची काय 2024ची जी काय आपली कंबाईनची ॲड होती त्याच्यामध्ये जवळजवळ 480 जागा होत्या, आणि ह्या 480 जागांसाठी जवळजवळ ओपनचा 62.5च्या आसपास कट ऑफ लागला होता. म्हणजे स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे. आता तर तुम्हाला फक्त 282 जागा दिसत आहेत. व जागा वाढतील नाही वाढतील, किती वाढतील हा नंतरचा मुद्दा. पण सध्या तरी तुम्ही ह्याच्यावरून एक अंदाज घेऊ शकता की तुम्हाला किती अभ्यासाची गरज आहे 282 जागांसाठी. जर 480 जागांसाठी जर 62.5 लागत असेल तर 282 जागांसाठी असं एक रेशो नसतं काढता येत. पेपरची काठीण्य पातळी बघावं लागत असते. जागा अजून ह्यात वाढणार आहेत, जागा नक्की वाढतील. पण एक साधारणतः आपण सध्या तरी टार्गेट आपलं एक 65च्या आसपास, म्हणजे 60 ते 65 टार्गेट ठेवायला काही हरकत नाही. पण एवढं तरी ठेवणं ही काळाची गरज झाली. 60च्या पुढे मार्क घेणे ही सध्या तरी काळाची गरज झाली. ॲड बघता एक तर जाहिरातीमध्ये जागा जास्त येत नाहीत, त्यामुळे पोलीस भरतीचे पोरं असतील किंवा अंतिम वर्षामध्ये जे काही पदवीच्या पोरं असतील त्यांनी एक अनुभव म्हणून ही परीक्षा द्यायला काही हरकत नाही. किंवा जे काही लास्ट इयरला मुलं आहेत त्या मुलांनी तुम्ही नंतर पुढच्या इयरला त्या गोष्टींसाठी प्रिपेअर होता. किंवा पोलीस भरती ही आता पुढे येणार आहे. पोलीस भरतीसाठी त्याचा एखादा फायदा होऊ शकतो, कारण MPSC खूप पारदर्शकपणे एक्झाम घेत असते, कंडक्ट करत असते. त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच कुठेतरी पुढे होईल. म्हणजे सरळ सेवा कोण करणारे असतील किंवा अजून दुसऱ्या कोणी एक्झाम देणार असतील तर. राहिला प्रश्न अजून की मटेरियल कोणतं यूज करायचं, तर आपण इथं काही बुक लिस्ट वगैरे काही शेअर करणार नाही. आपण कोणाची पब्लिसिटी वगैरे करण्याच्या ह्याच्यात नाही आहेत. पण तुम्ही इतके दिवस झाला अभ्यास करत असताना किंवा तुमचे मित्र कंपनी वगैरे असेल तर त्यांच्याकडून एक बुक लिस्ट शेअर करा किंवा त्यांच्याकडून घ्या आणि एक स्टँडर्ड पुस्तक वापरा. 3 महिने आहेत तर एक प्रत्येक दिवसाचं नियोजन करा आणि त्यानुसार अभ्यास करा. जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, अजून दुसरे काही तुम्हाला उत्तर हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याला रिप्लाय मिळेल. थँक्यू.